पुणे शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी. याच पुण्यात 3 जुलैला एक धक्कादायक बातमी समोर आली. कोंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणीवर घरात घुसून अत्याचार झाल्याची बातमी समोर आली. उच्च शिक्षित तरुणी आपल्या भावासोबत पुण्यात राहते. घरी कोणी नसताना एक तरुण तिच्या घरी आला. त्याने डिलिव्हरी असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. त्यानंतर या तरुणीवर अत्याचार केला. तिच्यासोबत सेल्फी काढला. तिला मी परत येईल अशी धमकीही दिली. सगळं काही या तरुणीने आपल्या फिर्यादीमध्ये सांगितलं आहे. पुण्यात भरवस्तीमध्ये सोसायटीमध्ये घुसून एका मुलीवर अत्याचार घडल्याची घटना सगळ्यांनाच हादरा बसणारी होती. या प्रकरणी चर्चा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात झाली. पुणे पोलिसांवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पुण्यात महिलांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला. अत्याचाराचा प्रकार म्हणजे या तरुणीवर असलेला बनाव डाव होता. याच्यावरती जे सगळे आरोप झाले तो तिचा मित्रच निघाला. साहजिकच प्रश्न पडतो, हे सगळं घडलं तर कशामुळे? या तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये या प्रकरणात नेमकं काय नमूद केलंय? या प्रकरणात नेमका ट्विस्ट काय आला? हा बनाव होता का? तो रचला कसा गेला? या तरुणीचं भिंग कसं फुटलं? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी नामदेव. तुम्ही पाहत आहात रॉयल शेतकरी. सगळ्यात आधी या तरुणीने तक्रार काय दिली हे थोडक्यात पाहून, कारण या प्रकाराचे सत्य कसं बाहेर आलं याचा क्ल्यू या फिर्यादीमधूनच कळतो. तर या कोंढव्यात राहणाऱ्या या तरुणीने 2 जुलैच्या रात्री 7-7:30च्या दरम्यान एका तरुणाला घरात आला. त्यावेळेस आपण एकटेच होतो, हे कुरिअर माझं नाही असंही त्याला सांगितलं, पण त्यानं सही करावी लागेल असे सांगून पेन आणायला घरात पाठवलं. या संधीचा फायदा घेऊन हा तरुण घरात शिरला. तिच्या तोंडावर स्प्रे मारला. नंतर आपल्यावर अत्याचार केला. मग आपल्या पाठीवर झोपून आपल्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला, ज्यात मी पुन्हा येईन असं लिहिलं होतं. 8-8:30 वाजायच्या सुमारात शुद्धीवर आल्यानंतर आपण नातेवाईकाच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. असे सगळा घटनाक्रम या तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितला होता. साहजिकच पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं. पण शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर या प्रकाराचं कोड सुटलं, जे या प्रकाराचा सत्य समोर आणणारं ठरलं. त्यात ज्याच्यामुळे पुण्यात हादरा बसला. दुसऱ्यांदा आपल्यावर अत्याचार झाला. जी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र अगदी वेगाने हलवले. जवळपास 500 पोलीस 24 तास अथक प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी जवळपास 2000 तास CCTV फुटेज चेक केलं. त्यातून ज्यांच्याजवळ क्ल्यू होता तो म्हणजे बिल्डिंगमध्ये प्रवेश करत असलेल्या व्यक्तीचा एक फोटो. पोलिसांनी हा फोटो तरुणीला दाखवला, ज्यात बिल्डिंग मधल्या एका रहिवासी यांनाही दाखवला, पण या तरुणास कोणीच ओळखलं नाही. साहजिकच आरोपी शोधण्याचं आव्हान आणखी वाढलं. पण पोलिसांना एक प्रश्न पडला होता. ही तरुणी ज्या सोसायटीमध्ये राहते, चांगली सुरक्षा आहे, डिजिटल कॅमेरे आहेत, कोणाकडे आला आहे याची तपासणी होते आणि त्याच्यानंतरच सोसायटीमध्ये प्रवेश होतो. त्यामुळे ही अशी सुरक्षा अवस्था असताना कुरिअर बॉयला प्रवेश कसा मिळाला असा प्रश्न होताच. साहजिकच यामुळे तरुणीवरचा संशय वाढला. पोलिसांना हातात असलेल्या CCTV फुटेजमध्ये दिसत असलेल्या तरुणाचा शोध सुरू केला. 4 जुलैला दुपारी 3 वाजेच्या सुमारास पानेर परिसरातून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर याला संबंधित तरुणीसमोर उभा केलं. सुरुवातीला तिने या तरुणाला ओळखलं नाही. तोवर उशीर झाला होता. तिचा बनाव फसला होता. पोलिसांनी या तरुणाचे आणि तिचे कॉल रेकॉर्ड चेक केले, ज्यामध्ये त्यांना या दोघांचे बोलणे सुरू असल्याचे दिसलं. सोबतच या तरुणांना माहिती दिली, आम्ही एकमेकांना ओळखतो, तिच्या घरी माझं येणं जाणं होतं. त्याही दिवशी तिने मला फोन करून बोलवलं होतं. नेहमीप्रमाणेच मी गेलो, पण त्या दिवशी तिची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे रात्री मी तब्येत कशी आहे विचारण्यासाठी मेसेज केला. त्यानंतर काय घडलं मलाही माहीत नाही. आता प्रश्न हा होता की हा तरुण मित्रच होता तर तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचं का म्हणलं, आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं? तर पोलीस सूत्रांशी
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते. स्वभावाने आणि वागायला चांगला होता. त्याची आर्थिक स्थितीही चांगली होती. पण ही तरुणी त्याच्याबद्दल प्रचंड पजेसिव्ह होती. तो आपल्यापासून लांब जाऊ नये त्यामुळे तिने त्याच्या विरोधात तक्रार केली असा संशय आता व्यक्त केला जातोय. असा प्लॅन होता. तक्रार केल्यानंतर आपल्याला कोण ओळखायचं नाही. संशयित म्हणून कुणी समोर आलं तरीही ओळखायचं नाही. CCTVमध्ये या कोणाचा चेहरा दिसेल हे तिच्या डोक्यात आलं नव्हतं. पोलिसांनी याच CCTV फुटेजच्या जोरावर मार्ग काढत या तरुणीच्या कंपनीमध्ये चौकशी केली. सगळीकडे हा चांगला मुलगा आहे अशी माहिती मिळाली. मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका वेगळंच सत्य समोर आलं. तर हा प्रश्न राहतो, 2 जुलैला नेमकं काय घडलं होतं? तर ही तरुणी IT प्रोफेशनल आहे. कारण तिचा मित्र बाणेरमधले एका कन्सल्टिंग एजन्सीमध्ये काम करतो. दोघेही एकमेकांना मागच्या 1.5 वर्षापासून ओळखत होते. दोघांचे आईवडीलही एकमेकांना चांगलं ओळखतात. एकमेकांच्या घरी याबाबतीत सगळ्यांना माहिती आहे. तर हे तरुणीचे आईवडील घरात नसले की भेटायला यायचा. आपल्या नात्याबद्दल आईवडिलांना संशय येऊ नये म्हणून तरुण कुरिअर बॉय बनून यायचा. कारण घरच्यांनी वॉचमनकडे असलेले रजिस्टर चेक केलं तर याच्यात नाव आलं असतं. त्यामुळे हा नेहमी तिला भेटायला येताना कुरिअर बॉय बनूनच यायचा. ही आयडिया दोघांनी मिळून शोधून काढली होती. 2 जुलैला तरुणीने फोन केल्यानंतर हा तरुण तिला नेहमीप्रमाणे भेटायला आला. 7:20 तो कोंडव्यातल्या सोसायटीमध्ये आला. तर ठरल्याप्रमाणे सोबतचा एक लिफाफा त्याने वॉचमनला दाखवला आणि बँकेकडून कुरिअर घेऊन आलोय असं सांगितलं. वॉचमन जेव्हा तरुणीला फोन केला विचारलं मग तिने कुरिअर बॉयचं पार्सल घेऊन आला असेल असं सांगितलं आणि मग वॉचमननं या तरुणाला सोसायटीमध्ये सोडलं. त्यानंतर तरुणीने त्याला लगेच घरात घेतलं. घरात आल्यानंतर त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. पण शरीरसंबंध ठेवण्यासाठी तरुणी तयार नव्हती. त्या दिवशी तिची तब्येत बरोबर नव्हती. तिला मासिक पाळी सुरू होती. तरीसुद्धा या तरुणांना संबंध ठेवण्याचा हट्ट केला. त्यावरून आम्हा दोघात वाद झाला. या वादाच्या रागाने आपण पोलिसात जी तक्रार दिली असे तरुणीचं म्हणणं आहे. तरी त्या दिवशी शारीरिक संबंध ठेवले गेले नाहीत. कोणत्याही अत्याचाराची घटना घडली नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. या तरुणीची तक्रार फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशभरात झाली. याच कारण ठरलेल्या या आरोपींना सेल्फी काढून त्यावर मेसेज दिला असेही तिने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं. अत्याचार केल्यानंतरही या तरुणासोबत फोटो काढला पण पुन्हा अशी धमकी या तरुणानं फोटोमधून दिली. या घटनेची बरीच चर्चा झाली. पोलिसांनी हा फोटो जेव्हा पाहिला तेव्हा हा फोटो बनवत असल्याचा पोलिसांनी स्पष्ट केलं. तरुणीने मोबाईल ॲप वापरून हा फोटो एडिट केल्याचं समोर आलं. तरुणीने सेल्फी कुठल्या अवस्थेत काढला आणि तिने दिलेली माहितीनुसार प्रत्यक्षात सेल्फी कसा आहे एडिट करून तयार केला असल्याचं चौकशीत समोर आलं. तरुणीने तक्रार देण्याआधी आपल्याला लॅपटॉप फोन फॉर्मॅट केला. पण CDR CCTV आणि शहरात देशाचे गृहमंत्री असताना यांच्या बंदोबस्तात पोलीस तैनात असतानाही पुणे पोलिसांनी घेतलेली प्रचंड मेहनत यातून या सगळ्याचा प्रकार भिंग फुटलं. आता प्रश्न राहतो म्हणजे या तरुणीने हे सगळं रागाच्या भरात केलं होतं. तिच्या फक्त या तरुणाला घाबरण्याचा प्रयत्न होता. आता तरुणीने केलेल्या तक्रारीमध्ये पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. पण आता हे गुन्हे मागे होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल या तरुणीवर गुन्हा दाखल होईल का असाही प्रश्न आहे. मग मानसोपचार तज्ज्ञांशी बोलून पोलीस पुढचा निर्णय घेणार आहेत. तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न झाला होता याचाही तपास होणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण ओळखीची तरुणीकडून झालेली तक्रार या तरुणाचा आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होती. पण 500 पोलिसांनी घेतलेली मेहनत, 2000 तासाचा CCTV फुटेज, घेतलेले अचूक निर्णय यातून पोलिसांनी या प्रकरणाचा कोड सोडवला आणि समोर आलं ते सत्य.